पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी, ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अवैध वाळू उत्खननाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनताना दिसत आहे। प्रशासनाच्या कारवाईनंतर काही काळ शांत असलेली परिस्थिती आता पुन्हा चिंताजनक बनली आहे। काही महिन्यांपूर्वी अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी बळेगाव ते वाळकेश्वर गोदावरी पट्ट्यातील 100 पेक्षा अधिक वाळू माफियांविरोधात गुन्हे दाखल केले होते। या कारवाईमुळे काही काळासाठी अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक पूर्णपणे थांबली होती। मात्र आता पुन्हा शहागड परिसरात काही संशयास्पद हालचाली दिसून येत असून अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होत आहे। रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत काही ठिकाणी हालचाली वाढल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे। या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तसेच रात्री उशिरा वेगाने धावणाऱ्या ट्रॅक्टरमुळे अपघातांचा धोका देखील वाढत असल्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। दरम्यान या संदर्भात तहसीलदार विजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती चौकशी आणि कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। आर्यव्रत न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गणेश राऊत, शहागड। पाहत रहा आर्यव्रत न्यूज मराठी।